नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जगातलं सगळ्यात प्रभावशाली असं एक व्रत स्वतः सीता मातांनी आणि अनसुया मातांनी केलं होतं. ज्याने हे व्रत केलं त्याची कुशी कधीच रिकामी राहिली नाही. पतीचं आयुष्य वाढलं, घरातलं संकट दूर झालं आणि दत्तात्रेय स्वतः दारात येऊन उभे राहिले. आज मी तुम्हाला तेच रहस्य सांगणार आहे. हे व्रत नेमकं कसं सुरू झालं, सीता मातांनी स्वप्नात काय पाहिलं आणि दत्तात्रेयांनी कोणतं थेट वरदान दिलं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यावर्षी तुमच्या घरीही हा चमत्कार घडू शकतो. चला सुरू करूया. त्रेतायुगाची गोष्ट आहे. श्रीराम वनवास पूर्ण करून अयोध्येला परतले होते. सीता माता गरोदर होत्या. बाहेर सगळीकडे आनंद होता, पण सीता मातांच्या मनात फक्त एकच काळजी होती. माझ्या पोटी जे मूल येईल, कलियुगात इतकी दुःख, इतकी संकट, माझ्या मुलाला कोण सांभाळणार? एक रात्र सीता माता झोपल्या होत्या. स्वप्नात त्यांच्या समोर ब्रह्मा, विष्णू, महेश उभे होते आणि त्यांच्या समोर एक तेजापुंज पुरुष, 3 डोकी, 6 हात, गळ्यात रुद्राक्षमाळ, पायाशी 4 कुत्रे. भगवान दत्तात्रेय. सीतेने हात जोडले आणि विचारले, हे त्रिमूर्ती स्वरूपा, माझ्या मुलांचं भविष्य कोण सांभाळणार ना? दत्तात्रेय हसले आणि म्हणाले, माते, तुझ्या मातृभावनेने मी प्रसन्न झालो. मी एक वरदान देतो. कलियुगात जेव्हा एखादी स्त्री मातृत्व, सौभाग्य किंवा संकटमुक्ती मागेल, ती जर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार माझी पूजा करेल, सकाळी लवकर उठून आंघोळ करेल, उटणं लावेल, तुपाचा दिवा लावेल, खिरापतीचा नैवेद्य दाखवेल आणि मनापासून ओम द्राम दत्तात्रेयाय नमः म्हणेल, तर मी स्वतः तिच्या घरी येईन आणि तिची इच्छा पूर्ण करीन. सीतामाता म्हणाल्या, हे व्रत कोणाला सांगावं? दत्तात्रेय म्हणाले, हे व्रत सर्वप्रथम माझ्या मातेने अनसुयेने केलं होतं. तिने मला त्रिमूर्तींचा अंश करून जन्म दिला, म्हणून हे व्रत अनसुया दत्तव्रत म्हणून प्रसिद्ध होईल. ज्या स्त्रीला मूल हवं, पतीचं आयुष्य वाढवायचं किंवा घरात सुख शांती हवी असेल, तिने हे व्रत अवश्य करावं. त्या रात्रीपासून सीतामातांनीच सर्वप्रथम हे व्रत सुरू केलं. पहिल्या गुरुवारी त्यांनी दत्तात्रेयांची पूजा केली. 9 महिन्यांनी लव आणि कुशाचा जन्म झाला. दोघेही दत्तात्रेयांचेच अंश मानले गेले. तेव्हापासून हे व्रत पृथ्वीवर अवतरलं. आजही जेव्हा एखादी बहीण, आई मन लावून मार्गशीर्षातले गुरुवार करते, तेव्हा दत्तात्रेय तिच्या दारात येऊन म्हणतात, माग, तुझ्या मनात काय आहे ते मला माहीत आहे. तुझी कुशी कधीच रिकामी राहणार नाही. म्हणून हे व्रत फक्त पूजा नाही, हे सीता माता आणि अनसुया माता यांनी स्वतः केलेलं वरदान आहे. तुमच्या घरात कोणी हे व्रत करतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यावर्षी तुम्हीही जरूर सुरू करा. ज्या घरात मार्गशीर्षाचा गुरुवार केला जातो, त्या घरात दत्तात्रेय स्वतः पाऊल ठेवतात. जय गुरुदत्त. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः.